मासे इथे पहा अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढलाय अगदी कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळून काढलाय चेंडू थांबणार नाहीये वन बाउन्स चाललाय सीमा रेषा पार पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार मिळतील इथे पहा वेगाने टाकलाय लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथं आहेत परंतु खराब क्षेत्ररक्षण अजून एक दर्जेदार फटका पुढचा बॉल वेगाने टाकलाय त्याला अक्रॉस द लाईन खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी दूरवरचा प्रवास आहे परंतु शर्यत जिंकलाय बॉल चाललाय नंतर मात्र लगातारच्या अजून एक चांगला फटका लॉफ केलाय जास्त काल हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल तोय बॉल ऑन साइडला वळवलाय आपण पाहतोय डीप स्क्वेअरच्या दिशेला इथे बॉल परंतु इथे फटका चांगला आहे फिल्डर मात्र तैनात सरळ त्याच्या हातामध्ये झेल परतावा लागतंय दुसऱ्या विकेटचं पतन अजित बॅक टू पॅव्हिलियन तर ओ काय चापट जशी मारावी ना काना खाली द्यावी तसा हा फटका पाहायला मिळाला परंतु इथे मात्र फिल्डिंग सुद्धा लाजवाब ओ क्रॅकिंग स्क्वेअर कट आपण पाहतो यावेळेला मात्र बॉल जाईल का सीमारेषा पालीकडे येस ओ काय फटका कडक जाईल षटकार 7 धावांसाठी मॅक्सिमम सध्या फिल्डिंग करताना ओ हो काय फटका सॉलिड अगदी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमिर हो यावेळेला सुद्धा चांगला फटका परंतु यावेळेला बॉल जाईल एकच धाव मिळते परंतु दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला डेंजर एंडला आणि इथे धोका झालाच इथे परतावाला ओ फटका चांगला आहे काय परंतु स्ट्रेट आपण पाहतोय ओ मागून दरवाजा खुला केला आणि चोरी झाली इथे घ्यायची होती म्हणजे त्यांचं मनोगत जाणायचं होतं परंतु नाही अजित पुढचा बॉल आणि पुढच्या बॉलला मात्र लॉफ्ट केलं एक्स्ट्रा कव्हरच्या मात्र धावा आपण पाहतोय 23 ओ चांगला फटका पाहायला मिळतोय यावेळेला बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे तर नाही बरोबर कट टू कट बाउंड्री लाईन ओ कडक फटका बेमिसाल चांगले टायमिंग जे झालं परफेक्ट मिड रबाडीचा संघ आणि हा सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका परंतु झेल सोडलाय शेवटचा बॉल होता अभिनंदन आणि मी म्हणेन एकतर्फा हा सामना पाहायला मिळाला परंतु